बीकेसी मध्ये आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक काढला जाणार आहे। नागरिकाचा वापर करत नसल्यामुळे हा ट्रॅक काढला जाईल। विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये देखील कोट्यवधी रुपये खर्चून सायकल ट्रॅक बनवण्यात आला होता। त्याचं उद्घाटन तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याच हस्ते करण्यात आलं होतं। मात्र आता रस्त्यावरती हे ट्रॅक कुठेही दिसत नाहीयेत, त्यामुळे कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत। पाहत होतो आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आदित्य ठाकरे मंत्री असताना मुंबईतील बीकेसी मध्ये सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता आणि आता हा सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील असाच सायकल ट्रॅक जो आहे तो उभारण्यात आला होता आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता। विशेष म्हणजे या सायकल ट्रॅकचं देखील उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यावेळेस ते मंत्री होते। मात्र आता या सायकल ट्रॅकची अवस्था काय ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक भागापर्यंत हा सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता। तब्बल 4 कोटी रुपयांचा खर्च करून पहिल्या टप्प्यात हा सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता। मात्र आता रस्त्यावर हा सायकल ट्रॅक कुठेही दिसत नाही। विशेष म्हणजे या सायकल ट्रॅक साठी जे खांब उभारण्यात आले होते रबरी, त्यांची काय अवस्था झाली आहे बघा। हे सगळे लोकांनी उखळून पडले आहे किंवा लोकांनी काढून नेलेले आहे। कोट्यवधी रुपये खर्च या सायकल ट्रॅकवर करण्यात आलेले होते। आदित्य ठाकरे यांनी या सगळं सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं, मात्र प्रत्यक्षात हे कोट्यवधी रुपये पाण्यात गेलेले आहे। ज्या पद्धतीने बीकेसी मध्ये सायकल ट्रॅकचा वापर होत नसल्याचं बोललं जात आहे, त्याच पद्धतीने संभाजीनगरमध्ये देखील कोट्यवधी रुपये खर्च करून जो सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता, हा सायकल ट्रॅक आता या ठिकाणी दिसत नाहीये। आणि हे पैसे पाण्यासारखे जे पैसे खर्च करण्यात आले ते कुणासाठी खर्च करण्यात आले होते? जर याचा उपयोगच होणार नसेल तर हा खर्च कशासाठी, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय।